इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल, एकाच ठिकाणी सिनेमा, रेस्टॉरंट्स, नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय. आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉप्ससह तुमच्यासाठी उत्तम पत्ता. उत्तम प्रकाश टॉकीज, चांदणी चौकाजवळ. मनोरंजन, खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या. फॉर्च्यून शाह ग्रुप, इचलकरंजी. ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील जबरदस्तीने चेन स्नॅचिंग करणारे 2 संशयित अटकेत. राजारामपुरी व शाहूपुरी परिसरातील घटना उघडकीस. 2,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. राजारामपुरी व शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत ज्येष्ठ महिलांना लक्ष्य करून जबरदस्तीने गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी करणाऱ्या 2 संशयितांना गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. योगेश भानुदास पिसाळ वय 30 व मयूर रमेश जाधव वय 25 अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे 2,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्यादी स्वाती बळवंत कुलकर्णी वय 82 राहणार टाकाळा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांनी त्यांचे मणिमंगळसूत्र जबरदस्तीने हिसडा मारून पळवून नेले होते. तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रमोदिनी प्रतापराव हवालदार वय 78 राहणार रुईकर कॉलनी यांनीही गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून नेल्याची तक्रार नोंदवली होती. याच हद्दीत एका महिलेकडून सोन्याचे घंटण हिसडा मारण्याचा प्रयत्नही झाला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत यांना गोपनीय सूत्राकडून संशयित बावची, तालुका वाळवा, जिल्हा सांगली परिसरातील असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने दोघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता दोघांना राजारामपुरीतील एक जबरी चोरी, शाहूपुरीतील एक जबरी चोरी व एक चोरीचा प्रयत्न अशा 3 घटनांची कबुली दिली. त्यानंतर दोघांना राजारामपुरी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, हवालदार कृष्णात पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत, विशाल शिरगावकर, सचिन पाटील यासह राजारामपुरी गुन्हे शोध पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करीत आहेत. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शहर प्रतिनिधी मिलिंद चव्हाणसह संपादक डॉक्टर युवराज मोरे. मोटरसायकलवरून येऊन त्यांची गळ्यातली चेन मोडून नेली ती. त्या संदर्भात शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. तसेच या 10 ते 18च्या दरम्यान 13 ते 14 तारखेला शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतच मिरचे हॉटेलच्या इथे एका महिलेचा गळ्यातलं सोन्याचा हार ओढण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आरोपींनी. परंतु तो खोटा असल्यामुळे व प्रयत्न असल्यामुळे त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे तक्रार दिलेली नव्हती. याचा तपास आम्ही करत होतो. आमच्या देवी पथकातील अंमलदार संदीप सावंत म्हणून आहेत, त्यांना माहिती मिळाली की बावशी येथे राहणारे मयूर रमेश कांबळे आणि भानुदास पिसाळ हे 2 व्यक्तींनी या सर्व चेन स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत. त्या आधारे आपण तिथं सापळा लावला बावची या गावामध्ये, आष्टा तालुका, सांगली जिल्ह्यात, आणि त्यांना आपण ट्रॅप लावून पकडले. त्यांनी सर्व गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. यातील त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या 2 गाड्या व राजारामपुरी पोलीस ठाण्याकडील मुद्देमाल सर्व हस्तगत करण्यात आलेला आहे. पुढील तपास करत आहे आणि यांनी अजून पण केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने तपास चालू आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.